बायका स्नानाला सांगावं लागलं नसतं की गौतमी पाटील आणली आणि या रे बाबा तिच्या लावणी बघायला आणि तिचं नाच गाणं बघायला. पण माझ्या राजाची जयंती करायची खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये तुम्ही माता माय माऊल्या जिजाऊंच्या लेकी जन्माला घालतील आणि त्यांच्यातून कर्तृत्व उभं राहील. तुम्ही भाग शहाजीराजे तुम्ही शिवराजांसारखं कर्तृत्व हाती घ्याल आणि आपल्या मुलांना तसं घडवाल. येणाऱ्या काळामध्ये या राष्ट्राच्या उद्धारासाठी या भगव्यासाठी या तिरंग्यासाठी आपलं आयुष्य खर्च घालाल. अरे हा भगवा कुठल्या आयऱ्यागाऱ्याचा नाही आहे. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात बहु असत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. म्हणजे मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही उभा असला तरी त्याचे महाराष्ट्राबद्दलचे प्रेम कमी होत नाही. महाराष्ट्र दगड्या दोंड्यांचा कड्या कपारींचा अंजन कांचन करवंतींचा काटेरी देश. भले रत्नांच्या खान येते नसतील परंतु पृथ्वी मोलाची नवरत्न या महाराष्ट्राच्या मातेत जन्माला आली. त्यांपैकी एक महान रत्न म्हणजे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि हे रत्न या मातीत जन्माला आले. या महाराजांचं कर्तृत्व घ्यायला तुम्ही आम्ही कमी पडायला लागलो. महाराजांनी हा भगवा दिला. भगवा कुणा एका जातीचा नाही, भगवा कुणा एका पक्षाचा नाही, भगवा स्वराज्याचा आहे, भगवा मर्द मावळ्यांचा आहे, भगवा माता माय मावळ्यांचा, भगवा शेतकरी राजाचा, भगवा वारकरी संप्रदायाचा, भगवा संत तुकाराम महाराजांचा, भगवा प्रभू श्री रामचंद्राचा, भगवा प्रभू श्री कृष्णाचा, भगवा ज्ञानोबा रायांचा, भगवा वारकरी संप्रदायाचा, भगवा माझा, भगवा तुमचा, भगवा 18 पगड जातीचा 12 बोलुते दारांचा भगवा आहे. बांधवांनो या भगव्याला तेवट ठेवायचंय, फडकवट ठेवायचं आहे. त्यासाठी बांधवांनो आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गडकोटांवर जा, त्या गडकोटांना राखा, त्या पोरांना दाखवा हा राजा याच मातीत याच गडांच्या बुरुज तटांवरती खेळलाय. या राजानं या गड किल्ले बुरुज तटांवरती या स्वराज्याला राखलंय. आपल्या पोरांना घडवायचंय ना. चांगले विचार मातीतून सोनं उगवतात, वाईट विचार सोन्याची माती करायला वेळ लावत नाही. म्हणून चांगलं घ्या बांधवांनो. जे पटलं ते घ्या, जे नाही पटलं माता माय माऊल्यांनो माझं मला परत द्या. पण जे पटलं ते इतरांना द्या. 3 एप्रिल 1680 दिवस उजाडला. या इतिहासातला या हिंदू राष्ट्रातला या भारत वर्षातला सगळ्यात मोठा काळा दिवस 3 एप्रिल 1680 दिवस उजाडला. रायगडावरती माझ्या राजांचं निधन झालं. त्यावरती बरेच अनेक इतिहासकारांनी लेखकांनी संभ्रम निर्माण करून ठेवलाय की महाराजांचं निधन नेमकं कसं झालं. तेही आपण वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल बांधवांनो, ही आपली संस्कृती आहे. आपण वाचत राहिलं पाहिजे. एक काळ होता आपल्या घराच्या बाहेर लिहिलेलं असायचं रामकृष्ण हरी तुमचं स्वागत आहे, बरोबर. आता काळ बदलला ना. आपल्या घराच्या बाहेर लिहिलेलं असतं कुत्र्यापासून. मग सांगा मला नेमकी कुत्री कोण, 2 पायाची की 4 पायाची? काळ बदलला ना, बदलला ना. अरे एक काळ होता शिवकाळ, असा काळ की ज्या काळामध्ये मर्द मावळा भल्या पहाटे गाढ झोपेत जरी असला, शेजारी झोपलेली धर्मपत्नी तिच्या हातातली बांगडी कंकण असं थोडस खडखड वाजलं की हा मर्द मावळा खडखडून उठायचा, जागा व्हायचा, हातामध्ये ढाल तलवार घ्यायचा. त्याला वाटायचं गनिम आला की काय, भल्या पहाटे जायचा आणि गनिम कापून यायचा. आत्ताचा मर्द मावळा रात्रीची पेलेली सकाळी उतरलेलीच नसते. सूर्य असा उगवतो कलतो, आमची उतरलेलीच नसते. कसं बदल घडणार आहे. म्हणून जेव्हा 3 एप्रिल 1680 दिवस उजाडला, बाबा हो या मातीमध्ये जो जन्माला येणार आहे तो एक दिवस जाणारच आहे. माझा राजा शरीरानं या मातीत नाही, पण माझ्या राजानं जो विचार दिलाय, अनेक युग जातील, अनेक पिढ्या येतील जातील, दशक जातील, शतका जातील, हजारो वर्ष लोटतील, पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कधी मिटणार नाही आणि मर्द मावळ्यांची गर्जना सुद्धा बदलणार नाही. नमो पार्वती पते हर हर, ही गर्जना बदलणार नाही. मावळे बदलतील पण गर्जना बदलणार. महाराजांनी सांगितलं उभ्या आयुष्यामध्ये आई बापाला सांभाळायचंय. आई जिजाऊन शुभाला सांगितलं, शुभा घडत गेले, एक ध्यानात ठेवा, आई बाप अख्ख्या शिवचरित्राचं जर तुम्हाला सार घ्यायचं असेल तर एवढंच घ्या. शिवाजी राजांनी उभ्या हयातीमध्ये 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपल्या आईला आणि बापाला कधी दुखवलं नाही, कधीच नाही दुखवलं. एक ध्यानात ठेवा, ज्या बापाने मला जन्माला घातलंय त्या बापावरती उभ्या आयुष्यामध्ये मी कधी नाराज राहणार नाही. ज्या आईने मला जन्माला घातलंय त्या आईसाठी उभ्या हयातीमध्ये त्या आईच्या डोळ्यात मी कधी दुःखाचे अश्रू आणणार नाही. एखाद्या पोरीला नाही चांगली भाकर थापता आले बाई थापू नको, पण लक्षात ठेव ज्या बापाने जन्माला घातलंय त्या बापाला माझ्यामुळं गावच्या समाजातून वेशीतून किंवा चौकातून जाताना माझ्यामुळं मान खाली घालून जावं लागेल असं मी कधी वागणार नाही. असं कृत्य मी ज्या
दिवशी करेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं शिवचरित्र मी आचरणात आणलं असं मी समजेल बाबा हो. कारण याचं तुम्हाला असं सांगते, जगातला असा एकमेव राजा आहे की जो जळी स्थळी काष्टी देह पाशाने लिहिता बोलता चालता वाचता आम्हाला तो जगता आला पाहिजे असा राजा आहे. त्या राजानं आम्हाला कर्तृत्व दिलंय. आई बाप जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, मुख्य नाही अन्न मेलावरी करी पिंडदान ऐसे तुकयाचे वचन ध्यानी धरारे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या आई बापाने आम्हाला जन्माला घातलाय त्या आई बापाची सेवा घरामध्ये बसून करा. तुमचा पंढरीचा पांडुरंग तुमच्या घरात अवतरल्याशिवाय राहणार नाही. आई बापाला जपा. मी आता येताना ट्रकवर एक फार सुंदर वाक्य वाचलं की ते वाक्य असं होतं की जगात प्रत्येक देवाला तुम्ही नवस करा, ते देव तुम्हाला नवस केल्यानंतर पावतात, पण जगात एकमेव असा देव आहे की जे देव तुम्हाला नवस न करता सुद्धा पावतात. त्या देवांचं नाव म्हणजे आई बाप आहे. आई बाप त्यांना नवस करायची गरज लागत नाही.